नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी मधून 10वी मध्ये तुम्ही जाणार आहात आणि ऑलरेडी 9वी तून 10वी मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. 9वी आणि 8वीच्या अशा काही संकल्पना आहे की ज्याचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीला आहे. अशा इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्टवरती आपण चर्चा करतोय. या कोर्समधली ही 5वी व्हिडिओ आहे. या अगोदर आपण 4 वेगवेगळ्या लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे बेसिक कन्सेप्टवरती. तर याच्या अगोदर आपण त्रिकोणावर चर्चा केली, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्यांवरती चर्चा केली, काही प्लस मायनसचे जे कॅल्क्युलेशन कशा प्रकारचे करायचे यावरती आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा केली. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौकोन आणि त्याचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म बघा मित्रांनो. चौकोन, चौकोनाचे प्रकार आणि चौकोनाचे गुणधर्म आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण इयत्ता 10वीला तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांचा उपयोग खूप सारा आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. मुख्य करून पहिलं, दुसरं, तिसरं या 3 प्रकरणांमध्ये तुम्हाला चौकोन आणि त्याचे प्रकार यांचा उपयोग बऱ्याचदा होत असताना आपल्याला दिसतो. तर चला जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडं पहिला महत्त्वाचा जो प्रकार आहे चौकोनाचा, तो प्रकार म्हणजे समांतरभुज चौकोन. हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. ओके, बघा समांतरभुज चौकोन आणि त्याचे गुणधर्म समजून घेऊयात. बघा समांतरभुज चौकोन, समजा एबीसीडी हा जो आहे हा एक समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. बघा एडी आणि बीसी एकमेकींना समांतर असणार, एबी आणि सीडी एकमेकींना समांतर असणार. म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची जोडी किंवा जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. नावातच सगळं आहे. समोरासमोरील बाजू जर समांतर असतील म्हणजे एकमेकांना कधीच न छेदणारे असतील तर तो समांतरभुज चौकोन. आता याचे जे गुणधर्म आहे त्याच्यातला पहिला महत्त्वाचा गुणधर्म सम्मुख बाजू. सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. याचा अर्थ बाबा एबी एकरूप सीडी आणि आपल्याकडे दुसरा मुद्दा आहे एडी एकरूप बीसी. एडी एकरूप बीसी बरोबर. समजा एबी 5 सेंटीमीटर तर सीडी पण 5 सेंटीमीटर, एडी 10 सेंटीमीटर तर बीसी सुद्धा 10 सेंटीमीटर. ओके, दुसरा मुद्दा समांतर असतात आणि सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे या समोरासमोरील बाजू समांतर आहेत एबी आणि सीडी, आणि त्याचबरोबर समोरासमोरील बाजू एकरूप. म्हणजे एबी जर का 5 सेमी आहे तर सीडी पण 5, एडी 10 आहे तर बीसी पण 10. म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि त्याचबरोबर समोरासमोरील बाजू एकरूप असतात, एवढं लक्षात घ्या. त्याचबरोबर सम्मुख कोन समान असतात. म्हणजे कोण ए चं माप जर का 110 अंश असेल तर कोण सी चं माप सुद्धा 110 अंश असेल. जर बी चं माप 70 अंश असेल तर त्याच्या समोरच्या डी चं माप सुद्धा 70 अंश असेल. समोरासमोरील कोण जे आहे ते एकरूप असतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय, कोण ए एकरूप कोण सी आणि कोण बी एकरूप कोण डी, कोण बी एकरूप कोण डी. समोरासमोरील कोण जे आहे ते एकरूप असतात. आणि त्याच्यानंतर लगतचे कोण परस्परांचे पूरक असतात. लगतचे म्हणजे जे शेजारचे कोण आहेत ते परस्परांचे पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180. तुम्ही बघा ए अधिक बी केलं, हे लगतचे कोण आहे. कोण ए अधिक कोण बी करा बरं का. कोण ए चं माप माझ्याकडे 110 अंश आहे, अधिक कोण बी चं माप किती 70 अंश आहे. 110 आणि 70 किती झाले 180 अंश. लगतचे कोण पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची जी बेरीज आहे ती 180. बघा ए अधिक बी केलं 180 येईल, बी अधिक सी केलं 180 येईल, सी अधिक डी केलं 180 येईल, ए अधिक डी केलं तरी 180 येईल. तुम्ही चेक करून बघा. लगतचे कोण पूरक असतात. त्याच्यानंतर कर्ण जे आहे ते एकमेकांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, एकरूप भाग करतात. आता कर्ण एकमेकांना दुभागतात. बघा आता आपण कर्ण काढूयात बरं का. कर्ण काढू. इथं ए बी सी आणि डी आपला हा चौकोन आहे. आता कर्ण काढले. हा एसी कर्ण आणि हा बीडी कर्ण परस्परांना दुभागतात. समजा दोन्ही कर्ण एकमेकांना ओ मध्ये छेदत असतील तर दुभागतात म्हणजे काय, एओ एकरूप ओसी होणार आणि बीओ एकरूप ओडी होणार. म्हणजे जर का एओ 5 असेल तर ओसी पण 5 असणार, बीओ 6 असेल तर ओडी सुद्धा 6 असणार. म्हणजे कर्ण एकमेकांना दुभागतात, एकमेकांचे दोन एकरूप भागामध्ये रूपांतर करतात. आणि पुढचा गुणधर्म आहे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. म्हणजे याचं जे क्षेत्रफळ आहे ते पाया गुणिले उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. उंची दिली नसेल, समजा उंची आपण काढू. समजा इथं आपल्याला हा पाया समजा 10 सेंटीमीटर आहे आणि इथं तुम्ही उंची काढली बाबा एम काढली 5 सेंटीमीटर असेल किंवा काही असेल तर तुम्ही 10 गुणिले 5 50 या चौकोनाचं क्षेत्रफळ होईल.
तर अशा प्रकारे हे काही गुणधर्म आहेत, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. बाकी मी रफ करतो. आता तुम्ही यांचा स्क्रीनशॉट घ्या, कारण अतिशय महत्वाचं आहे. सम्मुख बाजू एक समांतर असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन समान असतात म्हणजे एकरूप असतात, लगतचे कोन पूरक असतात, कर्ण एकमेकांना दुभागतात आणि क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. तर अशा प्रकारे समांतरभुज चौकोन जो आहे तो आपण समजून घेतला. आता याच्यानंतर पुढचा जो चौकोन आहे तो कोणता आहे बघा. पुढचा चौकोन आपल्याकडे आहे समभुज चौकोन. बघा समभुज चौकोन म्हणजे काय, नावातच आहे. ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू समान असतात, एकरूप असतात. म्हणजे समजा माझ्याकडे ABCD हा चौकोन आहे, तर या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप, AB एकरूप, AD एकरूप, CD एकरूप, BC. ओके. ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतील त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन. ओके. आता पुढे बघा, सर्व बाजू एकरूप असतात, पहिला गुणधर्म. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. मित्रांनो, कर्ण जे आहेत लंब दुभाजक म्हणजे काय, हा AC आणि BD एकमेकांना लंब असतात. लंब म्हणजे 90 अंशामध्ये छेदतात, काटकोनात छेदतात. लंब असतात आणि बघा, कर्ण लंब असतात आणि एकमेकांना दुभागतात. म्हणजे इथं समजा O मध्ये जर छेदत असतील तर AO एकरूप CO होईल आणि BO एकरूप DO आपल्याकडे होऊ शकतं. म्हणजे बघा, सर्व बाजू एकरूप असतात आणि कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. इथं 90 मापाचा पण कोन होतो आणि एकमेकांना दुभागतात पण. सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे जे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आहेत. समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म इथे अप्लाय करतात. ऍक्च्युली समोरासमोरील बाजू एकरूप आहेत आणि समांतर पण असतात इथे. बघा, लगतचे कोन परस्परांचे पूरक, सम्मुख कोन एकरूप असतात. याचा अर्थ कोन A एकरूप कोन C, कोन B एकरूप कोन D. बरोबर. समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म इथे अप्लाय होतात समभुज चौकोनामध्ये. आणि त्याचबरोबर लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणजे कोन A अधिक B केलं 180 अंश, B अधिक C केलं 180 अंश, C अधिक D केलं 180 अंश, D अधिक A केलं 180 अंश. ओके. फक्त क्षेत्रफळ काय, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. तुम्ही जर नीट विचार केला ना तर याची व्याख्या जर करायला गेलं समभुज चौकोनाची, बघा, ज्या समांतरभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. बघा, अशी पण व्याख्या येते, ज्या समांतरभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन म्हणतो. समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म इथे अप्लाय होतात. फक्त पहिला एक गुणधर्म काय, सगळ्या बाजू एकरूप असतात, कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. सगळ्या बाजू एकरूप आणि कर्ण लंब दुभाजक हे सोडलं तर सगळे गुणधर्म अप्लाय होतात. कुठले बाबा, समोरासमोरील कोन एकरूप असतात, लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. ओके. आणि त्याचबरोबर क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. म्हणजे इथं काय होईल, याचं क्षेत्रफळ काढायला गेलं तर 1/2 गुणिले AD गुणिले BD असं व्हायचं. इथं जर या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला गेलं, एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर 1/2 गुणिले आपल्याकडे काय येईल, AC गुणिले BD. AC गुणिले BD. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. ओके. पुढचा एक आपण चौकोन बघूयात. पुढचा चौकोन म्हणजे काय बघा, आयत. ज्या समांतरभुज चौकोनाचे सगळे कोन काटकोन असतात त्याला आपण आयत म्हणतो. अशी सुद्धा व्याख्या या ठिकाणी करता येते. ABCD हा आयत असेल तर आयताचा पहिला गुणधर्म, सगळे कोन 90 मापाचे असतात. आयताचे सगळे कोन 90 मापाचे असतात आणि सम्मुख बाजू एकरूप असतात. AD एकरूप BC आणि AB एकरूप CD. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि समांतर असतात. ओके, एवढं लक्षात घ्या. म्हणजे एकरूप आणि समांतर, म्हणजे समांतरभुज चौकोनाचे पण गुणधर्म इथं अप्लाय करतात. समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म इथे अप्लाय करू शकतात. समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समोरासमोरील बाजू समांतर असतात, समोरासमोरील कोन एकरूप 90 मापाचेच आहेत, लगतचे कोन पूरक असतात, 90 अधिक 90 180, कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म या आयताला अप्लाय करतात. बरोबर. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात आणि समांतर असतात. सर्व कोन 90 अंशाचे असतात. आयताचे सगळे कोन 90 अंशाचे असतात. ओके. कर्ण एकरूप असून ते एकमेकांना दुभागतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. बघा, हा AC एकरूप असणार, AC एकरूप BD असणार आणि परस्परांना दुभागतात. म्हणजे हा एकरूप हा आणि हा भाग एकरूप हा भाग. कर्ण एकरूप असून परस्परांना दुभागतात आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर अशा पद्धतीनं आयताला आपण समजून घेऊ शकतो. ओके. आयत झालं तर आयत पाहिजे. पुढे बघा, चौरस म्हणजे काय, ज्या आयताच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला चौरस म्हणतात. प्रत्येक चौरस हा आयत असतो, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो, प्रत्येक चौरस हा समांतरभुज चौकोन सुद्धा असतो. बघा,
आता ह्या ABCD चौरसाला आयताचे सगळे गुणधर्म अप्लाय होतात. आयताचा पहिला गुणधर्म आहे सगळे कोण 90 मापाचे, इथे पण 90 मापाचे. समोरासमोर बाजू एकरूप आहे, इथं सगळ्याच बाजू एकरूप आहे. ओके, बघा चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. चौरसाचे सगळे कोण 90 मापाचे असून एकरूप असतात. त्याचबरोबर कर्ण एकरूप असून परस्परांचे लंबदुभाजक असतात. कर्ण जे आहे ते एकरूप तर असतातच, परंतु परस्परांचे लंबदुभाजक असतात. बघा झालं, 90 मापाचा कोण करतात या ठिकाणी कर्ण सगळीकडे, त्याचे छेदल्यानंतर एकमेकांना. आणि क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा वर्ग. तर हे झाले चौरसाचे काही गुणधर्म आणि चौरसाची व्याख्या आपण समजून घेतली. पुढचा एक महत्वाचा आहे शेवटचा, आपण समलंब चौकोनाचा उपयोग तुम्हाला इयत्ता 10वीला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. समलंब चौकोन म्हणजे काय, सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर. समजा माझ्याकडे हा ABCD हा जर का समलंब चौकोन असेल तर एक बाजू समांतर म्हणजे AD समांतर BC आणि बाकी या दोन बाजू समांतर नसतात. कधी कधी एकरूप असतात, कधी कधी एकरूप नसतात. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की AD समांतर BC, AD समांतर BC. आता याच्यामध्ये कसं क्षेत्रफळ काय, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. आता समांतर बाजू काय बाबा, AD अधिक BC. समांतर बाजूंची बेरीज म्हणजे AD अधिक BC आणि गुणिले उंची. उंची म्हणजे इथं समजा आपण BDE ही उंची पकडली तर गुणिले उंची म्हणजे गुणिले DE करू शकता किंवा H लिहू शकताय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा समलंब चौकोन सुद्धा बघितलेला आहे. तर हे जे काही चौकोन आपण पाहिले आज, तर या चौकोनाचा उपयोग आपल्याला आता 10वीला खूप आहे. त्याच्यामुळे हे सगळे चौकोन, चौकोनाच्या आकृत्या काढा, चौकोनाचे प्रकार लिहा, त्याचबरोबर चौकोनाचे सगळे गुणधर्म जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्या, ज्याचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीला होईल. तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबतो मित्रांनो. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, जे विद्यार्थी आता 10वीला गेलेले आहेत आणि तुम्हाला जर का ऑनलाईन क्लास लावायचा आहे, 10वीला गेलात आणि तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा आहे कमी किमतीमध्ये, तर काळजी करू नका. आपला ऑनलाईन क्लास आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास सुरू होतो. 8 वाजता लेक्चर असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे 6 दिवस आपला ऑनलाईन क्लास असतो आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवरती जाऊन तुम्ही आपला हा ऑनलाईन क्लास जो आहे तो जॉईन करू शकताय किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत देतो, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करा. या ॲपवर आपण 2 दिवस इंग्लिश, 2 दिवस गणित, 2 दिवस विज्ञानावर चर्चा करतो. सोमवार, मंगळवार गणित, बुधवार, गुरुवार इंग्रजी आणि शुक्रवार, शनिवार आपण विज्ञानावरती चर्चा करत असतो. तर आज सुद्धा रात्री 8 वाजता लेक्चर असणार आहे आपल्या ॲपवरती. ॲपची फी फक्त 199 रुपये. तर फक्त 199 रुपयामध्ये प्रत्येक महिन्याला 199 रुपये भरायचे आणि ह्या ॲपवरती तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. तर मित्रांनो, मी आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबतो. तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपला ॲप डाउनलोड करून हा कोर्स जो आहे तो परचेस करा. आणि आपला जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.